येणार नाही. तर पहा या ठिकाणी आपल्याला आज पेपर 1 विभाग 2 त्यामध्ये आपण गणितीय विषयाचं विश्लेषण पाहत आहोत. तर पहा आपण काल 39 प्रश्नापर्यंत पाहिलं होतं. त्या पुढील प्रश्न आपण त्या ठिकाणी आज पाहणार आहोत. तो म्हणजे प्रश्न क्रमांक 40. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी काल जसं सांगितलं तसं प्रत्येक प्रश्न जे मापन या प्रक्रियेमध्ये येतात त्यातलं एकूण आपल्याला एकक काय दिलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. जसं काल मीटर मिलीमीटर म्हणजे पर्याय आपल्याला मिलीमीटर मध्ये पण असतो आणि मीटर मध्ये पण असतो. तर आपल्याला योग्य पर्याय काय आहे आणि चुकीचा पर्याय पहिला किंवा दुसराच दिलेला असतो. त्याच्यामुळे आपण घाई न करता योग्य पर्याय शोधला पाहिजे. आता आपल्याला दुसरा एक प्रश्न त्याच माध्यमातून आलेला आहे. तो म्हणजे दोन रीम कागदांपैकी बघा इथं कागदांचा प्रश्न आलेला आहे. काय आहे? दोन रीम कागदांपैकी दोन ग्रोस मुद्रणासाठी वापरलेत. आता हे टंकलेखन मुद्रण हे असे शब्द जे आहेत ते मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आपल्याला पर्यायी शब्द म्हणून वापरणारे शब्द यावर प्रश्न येतात. म्हणजे शिष्यवृत्ती हा विषयच असा आहे की चारही विषयांना घेऊन जाणारा विषय म्हणजे शिष्यवृत्ती विषय आहे. त्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक विषयाचा संबंध इतर विषयांशी देखील लावायचा आहे. तर बघा आता मुद्रण म्हणजे छापाई. मुद्रण म्हणजे काय? छापाई. तर बघा दोन रीम कागदांपैकी दोन ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले? आता डझन म्हणजे किती हे आपल्याला त्यावेळेला आपण शिकलेलो आहोत. तर डझन म्हणजे 12 वस्तू किंवा 12 नग. मग आता आपल्याला काय करायचे? दोन रीम कागदांपैकी मग एक रीम म्हणजे किती माहिती आपल्याला? एक रीम म्हणजे किती? 40 डझन. एक रीम म्हणजे किती? 40 डझन. आणि दोन रीम म्हणजे 80 डझन. दोन रीम म्हणजे किती? 80 डझन. 480 कागद म्हणजे एक रीम होता. 480 कागद जो आपण मोठा दस्ता घेतो ना बंद पाकिटाचा तो 480 कागदांचा असतो. त्याला एक रीम म्हणतो आपण. आपल्याला विचारलंय दोन रीम आणि मग 40 डझनची एक रीम असते तर दोन रीम 80 डझनच्या त्या ठिकाणी असतात. त्यानंतर काय केलं त्यांनी? दोन ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले. दोन ग्रोस. मग एक ग्रोस म्हणजे किती? तर एक ग्रोस म्हणजे 12 डझन. एक ग्रोस म्हणजे 12 डझन. आणि मग दोन ग्रोस म्हणजे किती? 24 डझन. मग आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी? दोन रीम बघा आता दोन रीम कागद आहेत. मग आपल्याला आपण जेव्हा हा घटक शिकत होतो त्यावेळेला आपल्याला आपल्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे एक डझन म्हणजे किती वस्तू, एक रीम म्हणजे किती, एक ग्रोस म्हणजे किती. तर आता आपल्याला दोन रीम म्हणजे एक रीम म्हणजे 40 डझन तर दोन रीम म्हणजे 80 डझन. त्याच्यानंतर आपल्याला विचारलंय दोन ग्रोस कागद वापरले त्याच्यापैकी. मग एक ग्रोस म्हणजे किती पाहिलं आपण? 12 डझन. मग दोन ग्रोस मग दोन ग्रोस बरोबर 24 डझन. तर बघा आता प्रश्न पुन्हा मी काल काय सांगितलं तुम्हाला प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा. आपण प्रश्न शेवटपर्यंत वाचत नाही. आपल्याला घाई झालेली असते खूप. कारण सोपे सोपे प्रश्न सुरुवातीचे शब्द सोपे सोपे असतात. मग आपण काय करतो? अर्धाच प्रश्न वाचतो आणि खूप आनंद होतो आणि लगेच पर्याय आपल्याला खाली सापडतो. परंतु खऱ्या अर्थानं प्रश्नाच्या शेवटी दिलेलं असतं काय करायचंय आणि काय नाही करायचं ते. म्हणून पेन्सिलने त्या प्रश्नाच्या प्रत्येक भागाखाली अंडरलाईन करायची आपल्याला. म्हणजे आपला प्रश्न चुकत नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न म्हणजे आपल्याला 2 गुण मिळवून देणार आहे एक प्रश्न. त्याच्यामुळे खूप महत्वाचा आहे काळजीपूर्वक वाचायचा. दोन रीम कागदांपैकी मग दोन रीम कागद पहिल्यांदा लिहून घ्यायचे तिथं. त्याच्यानंतर दोन ग्रोस कागद वापरले. आता वापरले, कमी केले, नासले, टाकून दिले म्हणजे काय केले? वजा केले. त्यातून कमी झाले. तर बघा दोन रीम म्हणजे 80 डझन, दोन ग्रोस म्हणजे 24 डझन. मग आता आपल्याला काय करायचंय? त्यातून वजाबाकी करायची. मग काय वजाबाकी करायची? याची वजाबाकी करायची. सरळ सरळ वजाबाकी करतो आपण त्या पद्धतीने वजाबाकी करायची.
आपलं उत्तर आलेलं आहे 56. मग 56 काय कागद आहे का डझन आहे का ग्रोस आहे का काय रिम आहे? तर आपल्याला काय आहे 80 डझन 24 डझन आणि मग 56 सुद्धा काय असणार आहे डझन. आहे का पर्यायामध्ये आपल्याला 56 पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी आपला बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे आपण प्रश्नपत्रिकेवरती बरोबर करतो कधी कधी पर्याय क्रमांक 2 आणि उत्तर पत्रिकेत घाई करतो. मग एकदा का गोल आपलं चुकलं तर तिथं आपल्याला काहीही ऑप्शन नाही. तर या पद्धतीने सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा किंवा मी सांगितलं तसं 1 तारखेपासून जे लेक्चर चालू झालेले आहेत त्याच्यासाठी स्वतंत्र वह्या करा. कारण इथून पुढे प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन चालू आहे. आता आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी मिळणार आहे. इथून पुढे 5 महिने आपल्याला सरावासाठी आहेत. चला घेतलं असेल तुम्ही सगळ्यांनी लिहून आता. चारही विषयांचं स्पष्टीकरण याच पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काही कोणती क्रिया करायची नाही. पुढील पैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक म्हणजे चूक आहे की अचूक आहे हे समजलं पाहिजे. कमाल विचारलंय का किमान विचारलंय हे समजलं पाहिजे. योग्य विचारलंय का अयोग्य विचारलंय हे पण समजलं पाहिजे. म्हणजे प्रश्नाच्या शेवटी मुद्दाम डोकावून पाहायचंच काय विचारलंय. आता ह्या प्रश्नात काय पुढील पैकी कोणते विधान आपण काय काय हुशार मुलं जास्त इथपर्यंतच वाचतात आणि खालचे पर्याय वाचतात आणि खूप आनंद होतो. पर्याय सोपे असतात ओळखीचे असतात लगेच टिक मार्क करतात. अरे पण पुढे काय विचारलंय आपल्याला करायला हे आपण पाहिलं पाहिजे. तर अचूक आहे याच्या खाली अंडरलाईन करायची. हे 2 मार्क मिळून जाणारा प्रश्न असतो. काय आहे 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे 3. आता 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे का? कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक काय असतो आणि सर्वात मोठा विभाजक काय असतो हे आपल्याला माहिती आहे. सर्वात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक 30 संख्या आहे. त्याच्यामुळे याच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. मग 3 कसं काय असं? अचूक म्हणजे बरोबर हे एक लक्षात ठेवा बरं का. अचूक म्हणजे बरोबर. बरोबर पर्याय कोणता आहे पाहिजे. 18च्या सर्व विभाजकांपैकी 18च्या सर्व विभाजकांपैकी फक्त 3 विभाजक संख्या सम आहेत. म्हणजे बघा समविभाजक संख्या विचारले. विभाजक किती ते नाही विचारलं. विभाजक कितीही असतील परंतु प्रश्नात खऱ्या अर्थाने काय विचारलंय आपल्याला समसंख्या किती आहेत. मग आता 18चे विभाजक आपल्याला माहिती आहे. काय आहे 1 2 3 6 9 18 हे 18चे विभाजक आहेत. आणि मग त्या विभाजकांमध्ये आपल्याला काय विचारलंय किती संख्या आहेत हे नाही विचारलं. आलेल्या संख्यांपैकी असलेल्या विभाजकांपैकी सम विभाजक किती आहेत फक्त सम बर का. मग 18चे विभाजक किती आहेत बघा. आपण काय करायचं जे आपल्याला एका अशा वाक्यात दिलेलं आहे विधानं दिलेले आहेत त्याचं थोडस स्पष्टीकरण पेन्सिलने प्रत्येक विधानाचं लिहायचं आणि मग त्याच्यात चूक अचूक किती ते पाहायचं. कारण आपल्याकडे वेळ खूप आहे. काही काही तर 1 तासातच पेपर सोडतात आणि बसतात अख्ख्या वर्गाचं निरीक्षण करत आहे की नाही. तर तसं करायचं नाही. आपल्याला नीट लक्ष द्यायचं. बघा 1 2 3 6 9 18 हे 18चे काय आहेत विभाजक. मग आता आपल्याला काय विचारलंय बरं प्रश्न वाचा बरं तुम्ही नीट. सगळ्यांनी प्रश्न वाचायचा आहे बरं. झाला का वाचून एकदा ताड बसा सगळे व्यवस्थित. मी काय सांगितलं होतं परवा का आपल्या अभ्यासाची जागा दररोज स्वच्छ ठेवायची. कितीतरी जणांच्या मला तिथं गोंधळ दिसतोय. एकदम व्यवस्थित क्लास करायचा. पहा कितीतरी पैसे घालून सुद्धा ही सुविधा उपलब्ध नाही. आपल्या जिल्हा परिषदेच्या मार्फत अतिशय चांगल्या शिक्षकांच्या माध्यमातून आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला ही विनामूल्य सेवा मिळते. हुशार मुलांसाठी खरंच एक संधी आहे. त्या संधीचं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सोनं करायचं आहे. कालच दसरा झाला ना आपला. तर बघा आपला प्रश्न काय होता 18च्या सर्व विभाजकांपैकी. मग मी 18चे सर्व विभाजक लिहिलेले तिथं 18चे सर्व विभाजक लिहिले. मग त्यापैकी फक्त समसंख्या किती आहेत. मग किती सम कालच आपण समप्रश्न पाहिलाय 2 6 आणि 18 या 3च संख्या सम आहेत. 3च एकूण संख्या पण पर्यायात असतील 1 2 3 4 5 6 आहे का 7 म्हणजे येतील आपल्या पर्यायात. परंतु आपल्याला जे विचारलंय
मग 2, 6 आणि 18 या 3 संख्या सम आहेत. आणि आपल्या प्रश्नात सुद्धा काय आहे, विभाजकांपैकी फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत. मग असं कोणतं 2, 6 आणि 18. तर पर्याय क्रमांक 2 आपला त्या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पहा, त्याच्या आधीचा एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या आधीचा एक प्रश्न होता काय, 2 रिम कागदांपैकी 2 ग्रोस कागद. याचं मी एक तुम्हाला क्लुप्ती सांगेल फक्त. काळद गोरी हे लक्षात ठेवायचं, काळद गोरी बरं का, आधीच्या प्रश्नाचं आहे. म्हणजे ज्या प्रश्नांचं तुम्हाला जेवढं काही क्लुप्ती असेल, एखादं वाक्य असेल, ते तुम्हाला मी सांगून जाईल. का? कारण आपल्याला पूर्ण लक्षात राहतं त्याचं. बघा मी वरचं पुसून टाकतो आता हे. रिम कागद दस्ता जो आहे की नाही, मी काय सांगितलं आता तुम्हाला, काळद गोरी हा एक शब्द लक्षात ठेवायचा. याच्यात तुमचं पूर्ण कागद मापन हा घटक जो आहे ना, कागद मापन, मापनातला प्रकार आहे कागद मापन, हा स्वतंत्र घटक आहे आपल्याला. आणि त्या कागद मापनात कागद गोरी हे एक लक्षात ठेवायचं. कागद गोरी काय आहे? कागद गोरी बघा लक्षात ठेवा. कागद, डझन, द म्हणजे दस्ता, गो म्हणजे ग्रोस आणि री म्हणजे रिम. आपण लक्षात ठेवायचे. कागद गोरी एवढा शब्द लक्षात ठेवला का, कागद, डझन, दस्ता, ग्रोस, रिम हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. म्हणून हे सगळं त्या कागद मापनामध्ये येतं आणि त्याचा अचूक अभ्यास आपण करायचा. हे असं वहीवरती हेडिंग वरतीच लिहून ठेवायचे. असे काही जे शिक्षक आपल्याला हे असं काही महत्वाचं सांगतील ते वहीवरती लिहून ठेवायचं. कारण तुम्ही जो अभ्यास करता विद्यार्थी मित्रांनो, तो फक्त 5वी साठी करत नाहीत, तर तुमच्या आयुष्याचा तो पाया आहे. तुमच्या स्पर्धा परीक्षेचा खऱ्या अर्थानं तो पाया आहे. म्हणजे तुम्ही फार अगदी एमपीएससी ची जरी परीक्षा दिली आणि कोणत्याही पदाची परीक्षा दिली, आपल्या घरामध्ये आपले आई वडील चुलते असतील तर लक्षात घ्या, त्यांना विचारा तुम्ही का आपण जे आज शिकतो ते तुम्ही परीक्षेला दिल्यानंतर तुम्हाला आले होते का प्रश्न. मग ते सांगतील, अरे मी परीक्षेला गेले होते, मी परीक्षेला गेलो होतो, तेव्हा मला पण अशाच प्रकारचे प्रश्न आले होते आणि ते तुला आता अभ्यासाला आहे. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे हे प्रश्न. जे काही इथून पुढे स्पष्टीकरण होणार आहे ते फक्त 5वीच्या साठी नाही, 1 वर्षासाठी तुम्हाला नाही, फेब्रुवारी 26 साठी तुम्हाला नाही, तर आयुष्यभर उपयोगी पडतील याच्यासाठी हा अभ्यास त्या ठिकाणी चालू आहे. आणि तो तुम्ही बारकाईनं लक्ष द्यायचं त्याच्याकडे, बारकाईनं. तर बघा आता पुढचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. 42वा प्रश्न आहे बघा, स्क्रीनवर दिसतोय तुमच्या समोर. काय आहे? 41 ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल? मी काल खूप सांगितलं तुम्हाला, आपण बरेच प्रश्न काल पाहिले नाही का. स्कॉलरशिप म्हटलं की सरळ सरळ कधीच प्रश्न दिलेला नसतो त्याच्यात. स्कॉलरशिपला अजिबात, कारण त्यांना माहितीये 5वीचे पोरं लय हुशार आहेत, आहे की नाही. कारण सगळे हुशार मुलं स्कॉलरशिप देतात, म्हणून इतर मुलांच्या आपण वेगळे असतो. त्यामुळे 5वीचे पोरं हुशार आहेत म्हणून सरळ सरळ प्रश्न दिलेला नसतो. एका प्रश्नात किमान 3 प्रकारच्या क्रिया तरी करायच्या असतात. अशा प्रकारचे प्रश्न या स्कॉलरशिपच्या परीक्षेला विचारले जातात. तर काय विचारलं तुम्हाला? 41 ने विभाज्य असलेल्या 41 ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानी कोणती संख्या येईल? बघा आता चढत्या क्रमाने लावायचं म्हणजे सगळ्यात लहान संख्या आपल्याला अगोदर घ्यावं लागेल. मग आता काय करायचंय? 41चाच पाडा घ्यायचा ना आपल्याला त्या ठिकाणी. आपल्याला 41 विचारलंय, मग उदाहरणार्थ 41 महत्वाचं आहे. मग आता 41 दुणे किती आहेत? 82 आहे. त्याच्यानंतर तो पाडा आपल्याला लिहायचा आहे बघा, 123, 164, 205, 246, 287 आणि 328. आता काय विचारलंय याच्यात? चढत्या क्रमाने लावल्यास म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे आपल्याला यायचं, ही पहिली गोष्ट. 41 विभाज्य आहे. त्याच्यानंतर तिसरा भाग काय आहे? चौथ्या स्थानावर येणारी
समसंख्या विचारले. तुम्हाला फक्त संख्या विचारले का नाही, तर समसंख्या विचारलेला आहे. मग आपण समत म्हणजे काय ते तुम्हाला माहितीच आहे बेसिक. मग ही पहिली संख्या आहे, त्याच्यानंतर 164 दुसरी संख्या आहे, 246 तिसरी संख्या आहे, 328 त्या ठिकाणी चौथी संख्या आहे. मग पर्यायामध्ये आहे का विद्यार्थी मित्रांनो 328? तर बघा पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 328 आहे. कारण फक्त समच विचारले ना, म्हणून आपण त्या ठिकाणी या समसंख्या शोधायच्या फक्त. आहे की नाही समसंख्या? हा, प्रश्न नीट वाचायचा, आपल्याला काय विचारलंय आणि मग त्या पद्धतीने आपण तो प्रश्न पाहायचा आहे आणि प्रश्न सोडवायचा आहे. कितीही हुशार असेल तरी कच्चं काम केल्याशिवाय उत्तर फायनल करायचं नाही. त्यामुळं पेन्सिलने रफ वर्क आपलं करायचंच आहे. तर समजलं का? झाला असेल लिहून तर लवकर काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि नंतर लिहा, आता जर वेळ नसेल तर. चला नेक्स्ट प्रश्न बघा बरं, काय तो 43वा प्रश्न आहे. दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेंटीमीटर असल्यास त्या आकृतीची परिमिती किती आहे? आता परिमिती म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, आपण ज्या वेळेस शिकलो त्यावेळेस तुम्हाला सांगितलेले परिमिती म्हणजे कोणत्याही आकृतीचे बाहेरच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची काय आहे विद्यार्थी मित्रांनो, परिमिती आहे. आता बघा आपल्याला त्या ठिकाणी आकृती आहे इथं दिलेली. या पद्धतीने आपल्याला आकृती दिलेली आहे. प्रश्नपत्रिकेसारखी नसेल पण मी काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे, कारण आपल्याला त्यातला एक एक भाग समजून घ्यायचा आहे. तर बघा चौरसाची, इथं महत्वाचा शब्द काय तो लक्षात ठेवायचा. तुम्हाला काय विचारलंय त्या प्रश्नामध्ये, आकृतीच्या कोणती आकृती आहे त्याची परिमिती विचारलेली आहे. बघा आयताची विचारली, चौरसाची विचारली का त्रिकोणाची विचारली का कोणत्या दिलेल्या वेगळ्या आकृतीची विचारली, हे महत्वाचं आहे. कारण आपल्याला जेव्हा आयताची परिमिती दिली जाते तेव्हा दोन बाजू त्यामध्ये तुम्हाला दिले जातात. कारण आपल्याला माहितीये हा जर आयत आपण त्या ठिकाणी काढला तर आयताचे गुणधर्म आपल्याला माहिती आहेत. समोरासमोरील बाजू कशा असतात, आयताच्या सारख्या असतात. मग आपल्याला कोणती तरी एक बाजू दिलेली असते, कोणती तरी एक बाजू. मग ही बाजू जर 2 सेमी असेल तर ही 2च, ही 3 असेल तर ही पण 3च. म्हणून आकृतीमध्ये प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले हे लक्षात पहिल्यांदा ठेवायचं. आयत विचारलंय का चौरस विचारलंय का काय. तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलंय विद्यार्थी मित्रांनो, चौरस विचारलेला आहे, चौरस. मग चौरसाची बाजू किती आहे, 1.5. किती आहे, 1.5. तर बघा ही बाजू किती आहे, 1.5. 1.5. हा, तर आता आपल्याला काय करायचं, त्याची लांबी किती आहे, मग किती होती ते पाहायचं आपल्याला. आता मग ही 1.5, ही 1.5, ही 1.5, मग किती झाली रे, किती झाली बघा बरं. मग 1 2 3 4 आणि 4.5, 4.5 सेंटीमीटर झाली. 4.5 म्हणजे हा एक बॉक्स आपला किती आहे, 4.5 सेमी. 4.5 सेमी आहे, 4.5 सेमी. त्याच्यानंतर इथं हा सुद्धा किती असणार, 4.5 सेमी. त्याच्यानंतर हा सुद्धा किती असणार आहे बघा, 4.5 सेंटीमीटर. 4.5 सेंटीमीटर, बरोबर आहे की नाही. पहिल्यांदा हे काढून घ्यायचे. तुम्हाला एक बाजू दिलेली त्या ठिकाणी 1.5. मग एक चौकोन जर 1.5 आहे, मग हा याच्यामध्ये 3 चौकोन दिलेले आहेत. 3 पहिल्यांदा बेरीज करणार आपण. मग 1.5 1.5 1.5 किती झाले,
4.5 म्हणजे किती? 0.5 म्हणजे साडेचार सेंटीमीटर झालेले आहेत. असे 3 आपल्याला त्या ठिकाणी बॉक्स दिलेले आहेत, ते पहिल्यांदा काढून घ्यायचे. मग याची लांबी किती झालेली आता? गुणिले 3 आपण त्या ठिकाणी लिहिणार आहेत, बरोबर आहे की नाही? मग किती झाले रे? 4 त्रिक 12, बरोबर आहे की नाही? आणि 0.5, बरोबर ना? याची लांबी किती झालेली आहे आता आपल्या? 4.5, 4 त्रिक 12, 13 आणि 13.5 झालेली आहे बघा. 13.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपली त्या चौरसाची रुंदी दिलेली तुम्हाला किती? म्हणजे एक बाजू दिलेली आहे 1.5. किती दिलेली आहे? 1.5 गुणिले 3, बरोबर आहे की नाही? कारण 3 बॉक्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणून 4.5. किती? 4.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर. हा, आता आपल्याला काय करायचंय बघा, त्या ठिकाणी आता आपल्याला काय करायचंय? त्यांची परिमिती काढायची आहे, परिमिती. मग परिमितीचं सूत्र काय? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी, बरोबर आहे की नाही? आयताची किंवा चौरसाची परिमिती काढतोय आपण. चौरसाची परिमिती म्हणजे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मग किती आहे आपली? 2 गुणिले, आता इथं सूत्र वापरायचं बरं का आपल्याला, मी दुसऱ्या पेनाने लिहितो. परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. हा, तर आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? त्या किमती टाकून घ्यायच्यात. मग कशी किंमत टाकणार आहे आपण त्याच्यात? आता बघा, 2 गुणिले 13.5 अधिक 2 गुणिले 4.5 बरोबर 27 अधिक 9 आणि 27 आणि 9 किती होतात? 36 सेंटीमीटर. मग बघा, आपल्या पर्यायामध्ये आहेत का रे 36 सेंटीमीटर? आहेत 36 सेंटीमीटर. मग आपण काय केलं हे लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ काय काय दिलेलं आहे त्या एका चौरसाच्या किमतीवरून आपण किती चौरस आहेत? 3 आहेत. एका याच्यात 3 आहेत म्हणून 4.5 त्या ठिकाणी दिलेले आहेत. एकाची आपल्याला बाजू दिलेली आहे 1.5, म्हणजे आपल्याकडे त्या परिमितीची दोन्ही बाजू आलेली आहेत, लांबी पण आलेली, रुंदी पण आलेली. आणि मग आपण काय केलंय? 4.5 गुणिले 3 13.5 सेंटीमीटर, 1.3 गुणिले 4.5 सेंटीमीटर. मग आपण परिमितीचं सूत्र वापरलंय काय? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. त्याच्यात ते किमती टाकून घेतलेल्या आहेत आपण. मग 27 अधिक 9 आलेत आणि 36 सेंटीमीटर. म्हणजे दिलेली जी काही आकृती असेल आपल्याला, तर त्या आकृतीची परिमिती आपली किती आली? 36 सेंटीमीटर. आणि तुमचा पर्याय आहे बघा प्रश्नपत्रिकेमध्ये, पर्याय क्रमांक 4, 36 सेंटीमीटर या आकृतीची परिमिती आहे. मग आपल्याला एवढं काम करावं लागणार आहे, कारण पॉइंट मध्ये जेव्हा येतं ना, सरळ सरळ जर पूर्णांकात आलं तर काय अडचण नाही, पण अपूर्णांकात जेव्हा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये काही अंक येतात तेव्हा आपल्याला त्याचं कच्चं काम करावंच लागणार आहे. कारण कच्चं काम केलं तरच आपल्याला ते अचूक उत्तर मिळेल. तर बघा पुढचा 44वा प्रश्न काय आहे? हा प्रश्न सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग नंतर वहीमध्ये लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न काय बघा बरं. 1, 6 व 9 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या एक अंकी व 2 अंकी एकूण वर्गसंख्या किती? आता कोणत्याही स्थानी म्हणजे एकक स्थानी असतील किंवा दशक स्थानी असतील. एकक स्थानी असतील किंवा दशक स्थानी असतील. म्हणजे 1, 6 व 9 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या एक अंकी व 2 अंकी. आता एक अंकी 2 अंकी, एक अंकी म्हणजे एकक स्थान आणि 2 अंकी म्हणजे दशक स्थान. इथपर्यंत आपल्याला माहिती पाहिजे. त्याचा अर्थ तसा होतो, एक अंकी म्हणजे एकक स्थान, 2 अंकी म्हणजे दशक स्थान, 3 अंकी दिला असतं तर शतक स्थानापर्यंत आपण त्याचा विचार केला असता. परंतु प्रश्नपत्रिकेत आपल्याला काय दिलंय?
एक अंकी व दोन अंकी एकूण वर्गसंख्या किती आहे? मग आता काय करायचं आपल्याला? तुम्हाला सगळ्यांना वर्गसंख्या पाठ आहे तुमच्या, कारण एवढे हुशार मुलं आहेत. घनसंख्या पाठ आहेत आपल्या. 1 ते 20 पर्यंत वर्गसंख्या पाठ पाहिजेत आणि 1 ते 10 पर्यंत घनसंख्या पाठ पाहिजेत, कारण पाचवीला आपल्याला तिथपर्यंत त्या सिलेबस मध्ये आहे. तर बघा, आपल्याला इथे काही समान विषम वर्गसंख्या नाही विचारलेल्या. काय विचारलं त्यांनी? 1, 6 व 9 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या एक अंकी व दोन अंकी एकूण वर्गसंख्या किती? तर बघा, 1, 9, 16, 36, 49, 64 आणि 81, म्हणजे 1, 6, 9. 100च्या आतमधला जर विचार केला, आपल्याला 99च्या आतमधल्याच वर्गसंख्या पाहावं लागतील ना, दोन अंकी म्हटल्यात तर. कारण 100च्या पुढच्या वर्गसंख्या ह्या 3 अंकामध्ये जातात. म्हणून प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला एक अंकी किंवा दोन अंकी. मग 1 पासून तर 99 पर्यंत हे अंक एकक स्थानी किंवा दशक स्थानी येणारे आहेत. अशा किती संख्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, 7 वर्गसंख्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. 1 ते 99 मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1, 6 आणि 9 ह्याच वर्गसंख्या असणाऱ्या ज्या संख्या आहेत एकक स्थानी आणि दशक स्थानी, तर त्या 7 आहेत, हे लक्षात ठेवायचं. चला पुढं. त्याच्यानंतर 45वा प्रश्न आहे. पहा, शेकडेवारीचा प्रश्न आहे हा, शेकडेवारी. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्या घटकापासून तर शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक घटकावरती वेगवेगळ्या स्तराचा प्रश्न येतो तुम्हाला. प्रश्नपत्रिका मुळात सोपी, मध्यम आणि कठीण स्वरूपाची असते. म्हणजे इथे आपल्याला हुशार, मध्यम आणि अति हुशार या तिन्ही स्तरातल्या विद्यार्थ्यांचा कस त्या ठिकाणी लागतो. आणि जे अचूक प्रश्नाचं नियोजन करतो तो जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यादीत येत असतो. तर बघा, प्रश्न क्रमांक 45 काय आहे? दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा म्हणजे दसा दशे 10 दराने 3000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती? आपल्याला काय काढायला सांगितलं हे लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा दाम दुप्पट काढायला सांगितलंय का, दाम तिप्पट काढायला सांगितलंय का, सरळ व्याज काढायला सांगितलंय का, मुदत काढायला सांगितलेली आहे? कारण ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. तर सरळ व्याज काढायला सांगितलेलं आहे आपल्याला. सरळ व्याजाचे आणि शेकडेवारीचे काही सूत्र पण आपल्याला माहिती पाहिजेत. आपण पाठच करायचे ते सूत्र पहा. तर बघा, आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय? दशादशे 10 दराने. दर किती दिलेला आहे त्याच्या खाली पहिल्यांदा अंडरलाईन करायची तुम्ही. दशादशे 10 दराने काय केलंय? 3000 रुपये मुद्दल घेतलेली आहे. मुद्दल किती घेतली रे? हा बरोबर, 3000 रुपये घेतलेली आहे. किती वर्षासाठी घेतलेली आहे? 3 वर्षासाठी. म्हणजे मुदत पण आहे बरं का. किती वर्षासाठी आहे? उदाहरणात काय काय दिलेलं आहे ते बघायचं नीट. दर साल दर शेकडा 10 दराने 3000 रुपये मुद्दल आणि 3 वर्षासाठी घेतलेली आहे. तर काय त्या ठिकाणी सरळ व्याज किती होईल विचारले. सरळ व्याज सरळ व्याज विचारले. सरळ व्याज. मग आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी? सरळ व्याज काढायचे. मग सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. काय? सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क. आणि शेकडेवारी, टक्केवारी, टक्का, शेकडा आलं का 100चा प्रश्न येतो, हे लक्षात ठेवायचं. मग एक तर भागिले 100 करायचंय, नाहीतर गुणिले 100 करायचे. शेकडा म्हणजे 100, टक्का म्हणजे 100, टक्केवारी म्हणजे 100. मग आपल्याला काय करायचंय? सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क, आहे की नाही? हे सूत्र घ्यायचंय आणि भागिले 100 हे सूत्र पहिल्यांदा वापरायचंय. मनाने आपल्याला गणित सोडवायचं नाही. किमती टाकून घ्या, कारण आपल्याला अचूक उत्तर मिळेल. मग आपल्याला त्या ठिकाणी बघा काय करायचंय. तुम्हाला म म्हणजे मुद्दल दिलेली आहे, द म्हणजे काय? दर दिलेला आहे, आणि क म्हणजे कालावधी दिलेला आहे. मग बघा, किती मुद्दल? 3000. दर किती आहे? 10 गुणिले कालावधी किती दिलेला आहे? म्हणजे मुदत. मुदत म्हणजेच कालावधी किती दिलाय? 3 वर्षाचा दिलाय.
आणि भागिले काय करायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 100 करायचे आहेत. मग आता याचा भागाकार करायचा आपल्याला. हे 2 शून्य गेले, इथे 2 शून्य गेले, बरोबर आहे की नाही? मग आता आपल्याला यांचा भागाकार करायचा आहे. किती येईल बघा बरं. जर या वरच्या संख्येचा गुणाकार केला आपण तर आपला गुणाकार येतो 900. मग आपल्याला काय विचारले? व्याज विचारले. मग हे 900 आपले काय आले? व्याज आहे का पर्यायामध्ये 900 रुपये? तर बघा 900 रुपये आहे. 900 रुपये. कारण हे सगळं मी सांगितलं तुम्हाला एकक लक्षात ठेवायचं. शेवटी एकक काय ते विचारले गेलं आपल्याला. मग 900 रुपये सरळ व्याज आहे. सरळ व्याज या सगळ्या याचं सरळ व्याज किती आलं आपल्याला 3 वर्षाचं 900 रुपये आले. परंतु या सूत्राचा त्या ठिकाणी वापर करा. तुम्हाला जे काढायला सांगितलं आहे त्याचं सूत्र त्या ठिकाणी वापरा, त्याच्या किमती त्या ठिकाणी घालायच्या. तर लक्षात ठेवा, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. या अशा प्रकारचे बरेच प्रश्न शिकवताना तुमच्या हातात घालून गेले असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. बघा त्याच्यानंतर प्रश्न 46 आहे आपला. बघा प्रश्न 46 काय आहे? प्रश्न 46 खालीलपैकी कोणत्या आकृतीत रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो? तर बघा तुम्हाला त्या ठिकाणी 4 आकृत्या दिलेल्या आहेत. तुमच्या समोर प्रश्नपत्रिका आहे. कारण मी कालच सांगितलं होतं तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजून घ्यायला ते सोपं होईल. तर पुढचा प्रश्न आहे 46वा आणि त्या 46व्या प्रश्नामध्ये 4 आकृत्या तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा बॉक्स मध्ये 4 आकृत्या. काय आकृत्या आहेत त्या? वेगवेगळे चौकोन दिलेले आहेत. मग मोजा बरं किती चौकोन? 1 2 3 4. 4 चौक 16. 16 पैकी 4 चौकोन त्या ठिकाणी रंगवलेले दिसतात तुम्हाला. 16 पैकी किती? 4 चौकोन रंगवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर खाली काय आहे? वेगवेगळे 8 भाग दिलेले आहेत. त्या 8 पैकी 2 रंगवलेले आहेत. दुसऱ्या पर्यायामध्ये 4 भाग दिलेले आहेत. 4 पैकी 2 आहेत. आणि चौथ्या याच्यात काय आहे? तर 12 भाग आहेत. 12 आणि 12 पैकी किती भाग रंगवलेले आहेत? 3 भाग रंगवलेले आहेत 12 पैकी. मग याच्यामध्ये वेगळा अपूर्णांक कोणता आहे? तर वेगळा अपूर्णांक आहे आपला पर्याय क्रमांक 2. म्हणजे 1/2 उत्तर त्याचं येतं आणि पर्याय क्रमांक 2 आपला त्या ठिकाणी वेगळा आहे. बघा त्याच्यानंतर 47वा प्रश्न आहे. नफा तोट्याचा प्रश्न आहे. म्हणजे शेकडेवारी नफा तोटा परिमिती क्षेत्रफळ याचे सूत्र आपण पाठ करायचे आहे. कारण याचे जर सूत्र पाठ केले नाहीत तर आपल्याला योग्य किमती त्या सूत्रांच्या त्या ठिकाणी टाकता येत नाही. तर बघा 1000 रुपयांची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला? वस्तू 1000 रुपयांची आहे. वस्तू किती रुपयाची आहे? 1000 गुणिले 30% नफा आहे. आणि मग या ठिकाणी मी सांगितलंय तुम्हाला टक्के असं चिन्ह आहे. म्हणजे शब्द जरी नाही वापरला तरी याचा बी अर्थ टक्केच होतो. आणि टक्के म्हणजे 100 हे आपल्याला माहिती पाहिजे. मग काय विचारलंय? 1000 रुपयांची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झालेला आहे? तर किती रुपये नफा झाला रे? मग 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 10 त्रिक किती झाले? 300 रुपये. बरोबर आहे की नाही? काय का पर्यायामध्ये 300 रुपये? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 300 रुपये त्याला काय झाले? नफा झालाय. नफा हे लक्षात ठेवायचं. चला पुढं. आता पुढं काय विचारलंय बघा बरं का आपल्याला. आता लोकेश व रोशन एका कंपनीत काम करत होते. दोघं मित्र होते तुमच्यासारखे. तुमचे जसे वर्गात मित्र असतात की नाही, मैत्रिणी असतात, मित्र असतात, एकदम जीवाभावाचे मित्र असतो आपण. म्हणून मी सांगितलं तुम्हाला आज तुम्ही जे शिकले ते तुमच्या शेजारी बसणार मुलगा जर क्लासला जॉईन नसेल तर त्याला ते सांगायचे की हा प्रश्न असा सोडवायचा. म्हणजे तुम्ही राज्याच्या गुणवत्ता यादीत आले तर तुमच्या शेजारचा चांगल्या मार्काने पास होईल. तसाच आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला हा लोकेश आणि रोशन आहे. मग हे दोघं एका कंपनीत काम करत होते. रोशनला एका महिन्याचा पगार 15,500 होता. अक्षरात दिलेला आहे. काय दिलंय?
15,500. 15,500 रुपये होता बघा रोशनला. आणि लोकेशला किती होता रे? 18,500 रुपये होता. 18,500. 18,500. बघा हे दोन्ही मित्र आहेत, एका कंपनीत काम करत होते आणि यांना 15,500 आणि याला लोकेशला किती होता? 18,500. मग आता आपल्याला अर्धा पाव पाऊन या गोष्टी आपण शिकलेलो आहे. त्यावेळेला तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टी विचारणार आहेत. अगदी डझन मध्ये विचारणार आहेत, मिलीग्रॅम मध्ये विचारणार आहेत, किलोमीटर मध्ये विचारणार आहेत, रुपयामध्ये विचारणार आहेत. मग आपल्याला अर्धा पाव पाऊन ही अपूर्णांकाची संकल्पना एकदम स्पष्ट झालेली पाहिजे, तेव्हा आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न सोडवता येणार आहेत. मग पहिल्यांदा काय करायचं? प्रश्नपत्रिकेत 15.5 आले ना त्याच्या खाली अंडरलाईन करा. 18.5 आले ना त्याच्या खाली पहिल्यांदा अंडरलाईन करा आणि अंकांच्या किमती टाकून घ्या त्याच्यात. जर अक्षरात दिला असेल तर अंकांच्या किमती टाकायच्या. मग 15,500 म्हणजे किती रे? 15,500 रुपये. बरोबर आहे की नाही? असं लिहून घ्यायचं. मी काल सांगितलं तसं 3 संख्यांचा गट करायचा, त्याच्यानंतर 2 संख्यांचा गट करायचा. 15,500 रुपये. त्याच्यानंतर 18,500 म्हणजे 18,000ला पाव भाग कमी, पाव भाग. मग पाव भाग कमी म्हणजे 17,750 रुपये. आपल्याला हे पावणे, साडे, सव्वा, पाऊन हे कळलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं. आणि त्याचा आपल्याला जास्तीत जास्त सराव करावा लागणार आहे. तर 15.5 म्हणजे 15,500, 18.5 म्हणजे 17,750. 18 पूर्ण नाही, कारण 18ला पाव भाग कमी आहे म्हणून 18.5 म्हणले त्यांनी. आणि काय करायचे? तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती रुपये पगार जास्त मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? मोठ्या संख्येतून त्या ठिकाणी लहान संख्या वजाबाकी करायची आहे. करा बरं व्यवस्थित वजाबाकी. 0, 5, 2, 2,250 रुपये आहे का प्रश्न पत्रिकेमध्ये आपल्या? बरोबर 2,250 आहे. पण पर्यायामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे त्यांनी? एवढं सोपं दिलंय का 2,250? नाही दिलेलं. काय दिलंय? 2,25,000 रुपये, 2,050 रुपये, 2,200 रुपये आणि 23,500 रुपये. मग इथं पण काय करायचं तुम्ही? पर्यायामध्ये सुद्धा अंकांच्या किमती टाकून घ्या, अंकांच्या किमती त्याच्या पुढे. तेव्हा आपल्याला कळणार आहे. आता 2,050 रुपये म्हणजे किती रे? तर आपल्याला ते अंकात लिहावं लागणार आहे. तिथं चारही पर्यायांच्या समोर लिहायचे. तर बघा 2,25,000, 2,250 म्हणजे 2,25,000. पर्याय क्रमांक पहिलाच बरोबर आहे आपला. 2,25,000 रुपये. त्या ठिकाणी लोकेशला रोशनपेक्षा जास्त पगार मिळतो. म्हणजे आपल्याला मी काय सांगितलं तुम्हाला, कोणत्याही प्रकारचे प्रश्न आले तर अशा अक्षरात ज्या वेळेला येतं त्यावेळेला अंकांच्या किमती टाकून घ्या तुम्ही. म्हणजे साडेचा येईल, पावणेचा येईल, सव्वाचा येईल, आहे की नाही? मग त्या किमती त्या ठिकाणी टाकून घ्यायच्या आणि आपल्याला ते उत्तर करायला सोपं होईल. फक्त आपल्याला काय करायचंय ही क्रिया एकदा समजली की ते उत्तर काढणं सोपं होईल. 2,250 म्हणजे याला किती म्हणतात? 2,25,000 म्हणतात. हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आपला पर्याय क्रमांक पहिलाच बरोबर आहे. तुम्ही काय करा, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग नंतर लिहून घ्या. चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय रे? पुढचा प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा काय? 2 खांबांची उंची अनुक्रमे 117 सेंटीमीटर व 105 सेंटीमीटर आहे. जर 2 खांब एकमेकांना जोडून एक खांब तयार केला तर त्या खांबांची उंची किती होईल? अरे किती सोपा प्रश्न आहे हा. 2 खांब वेगवेगळे आहेत आणि ते एकत्र आणायचे, आपल्याला जोडायचे. मग उंची वाढेल का कमी होईल? उंची वाढणारच ना. मग जेव्हा उंची वाढणार तेव्हा आपल्याला काय करायचंय? बेरीज करायची त्यांची. मग एका खांबाचं किती सेंटीमीटर दिलेलं आहे तुम्हाला?
117 सेंटीमीटर, दुसऱ्या खांबाची उंची किती दिली 105 सेंटीमीटर. यांची आपल्याला काय करायची त्या ठिकाणी बेरीज करायची. मग किती बेरीज येईल यांची बघा 117 सेंटीमीटर अधिक 105 सेंटीमीटर जर केली आपण तर 7 5 12 2 2 222 आलेली आहे आणि आपल्याला पाहिजे सेंटीमीटर, बरोबर आहे की नाही. परंतु प्रश्नामध्ये आहे का 222 सेंटीमीटर नाही, तर प्रश्नामध्ये 222 सेंटीमीटर नाही म्हणून 2.22 मीटर येणार आहे. मीटर किती येणार आहे मीटर येणार आहे. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर खाली चित्ररूप माहिती तुम्हाला दिलेली आहे. चित्ररूप, मग आता चित्ररूप माहितीमध्ये खाली सगळ्यात महत्वाचं काय पाहायचं असते आपल्याला शिकवलेलं आहे. त्याच्या खाली जे प्रमाण दिलेलं आहे की नाही प्रमाण, कारण आपण काय करतो बऱ्याच वेळा घाईघाईत ते चित्र मोजतो पण त्याच्या खाली उजव्या बाजूला आकृतीच्या खाली तुम्हाला दिसू नये असं बारीक अक्षरात एक प्रमाण दिलेलं असतं. मग तिथे एक चित्र बरोबर किती घ्यायचे, वस्तू असतील, प्राणी पक्षी असतील, माणसं असतील, गाड्या असतील, फुलं असतील, फळं असतील, प्रमाण दिलेलं असतं. एक चित्र बरोबर किती घ्यायचे त्या प्रमाणावरती तिथून खालच्या 2-3 प्रश्न आपल्यावर अवलंबून असतात. तर बघा तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतंय आता खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. आता तुम्हाला परीक्षेला वाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विचारलेली आहे. वाद्य तुमच्या सगळ्यांचा खूप आवडीचा विषय आहे तो. वाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे तबला, हार्मोनियम, बासरी आणि गिटार हे सगळे वाद्याचे प्रकार आहेत आणि हे शिकणारे विद्यार्थी किती मजेत हसत शिकतात बघा. मग आता पहिल्यांदा ते विद्यार्थी किती आहेत ते पाहायचं. त्याच्या खाली प्रमाण किती दिलेलं आहे बरोबर. प्रमाण एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी दिले, म्हणजे एक चित्र म्हणजे 10 विद्यार्थी आहेत हे प्रमाण आहे आपलं. मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो अशा वेळेला या तक्त्यामध्ये जे काही शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर आपण पहिल्यांदा संख्या लिहून घ्यायच्या, म्हणजे त्या प्रमाणाप्रमाणे त्याचे उत्तर लिहून घ्या. आपल्याला पुढचे प्रश्न सोडवताना सोपं होतं. मग पहिल्या तबला वाजवणारे किती माझा बरं 1 2 3 4 5 6 चित्र त्यामध्ये आहेत. तबला वाजवणारे 6, मग 6 गुणिले 10 करावं लागतील, कारण एक चित्र एकावरून अनेकांच्या किमती जेव्हा आपल्याला काढायच्या असतात तेव्हा आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणून 60 तिथं लिहून घ्यायचे आपल्याला. त्याच्यानंतर हार्मोनियम, हार्मोनियम शिकणारे विद्यार्थी किती आहेत 1 2 3 विद्यार्थी आहेत. मग एक चित्र म्हणजे 10, तर 10 गुणिले 3 30 त्या ठिकाणी लिहायचे आहेत पेन्सिलने. त्याच्यानंतर बासरीचे 2 आहेत म्हणजे 20 विद्यार्थी तिथं लिहायचे. गिटार वाजवणारे किती आहेत रे 5 आहेत. मग एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी आहेत तर 10 गुणिले 5 करावं लागतील तेव्हा 50 येईल. मग असं 60 30 20 50 या पद्धतीने जर आपण तिथं लिहिलं तर खालचे प्रश्न सोडवायला आता आपल्याला सोपं होणार आहे, कारण ऑलरेडी उत्तर आपण काढलेले आहे. तर बघा एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत. आता एकूण किती विद्यार्थी, मग काय करतील हे सोपं चित्र मोजतील, सगळे चित्र मोजतील आणि ते पण उत्तर तुमच्या पर्यायात असेल आणि पहिला 1-2 पर्याय नंबर असेल खूप आनंद होईल तुम्हाला. पण प्रमाण महत्वाचं आहे म्हणून मी काय सांगितलं अशा प्रकारचे प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेला जर आले तर आपण त्या एकूण प्रमाण आणि दिलेले चित्र यांचं उत्तर योग्य काढायचं आहे आणि पुढे जी जागा सोडलेली आहे चित्राच्या शेवटी तिथं ते संख्या लिहून ठेवायच्या. मग 60 30 20 50 या प्रमाणे आपले उत्तर आलेले आहेत. मग आता प्रश्नाकडे जाऊ आपण. एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत, तर बघा सगळ्यांची बेरीज केली तर 160 येणार आहे. 160 पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर त्यावरच आधारित दुसरा प्रश्न आहे कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी सर्वात कमी आहेत. आता कोणते वाद्य वाजवणारे कमी आहेत, त्या ठिकाणी बासरी वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत. 20 विद्यार्थी बासरी वाजवतात म्हणून त्या ठिकाणी संख्या नाही पण वाद्याचं नाव आलेलं आहे बासरी वाजवणारे विद्यार्थी. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात. त्यानंतर बघा निखिलने 3 चोकोबार विकत घेतलेले आहेत. निखिलने काय केलंय 3 चोकोबार विकत घेतलेले आहेत. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिल्यावर त्याला दुकानदाराने 5 रुपये परत दिलेले आहेत, तर चोकोबारची किंमत किती. पहिल्यांदा काय करायचं रे, दुकानदाराला त्याने किती रुपये दिलेत 50 रुपये दिले, दुकानदाराने तेव्हा 5 रुपये मागे दिलेत, म्हणजे व्यवहार करा किती रुपयाचा झाला हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. 45 रुपयाचाच व्यवहार झालेला आहे. हा मग आता दुकानदाराला त्याला मूळ 45 रुपये द्यायचे आहेत आणि काय केलंय त्याने मग
3 चोकोबार घेतलेत, मग 15 त्रिक 45, एक चोकोबार कितीला पडला? 45 भागिले 3 करायचे आपल्याला, आणि मग 15 रुपयाला एक चोकोबार पडलेला आहे. आपल्याला काय विचारलं का नाही? तेच विचारले, एका चोकोबारची किंमत किती? 15 रुपये. त्याच्यानंतर बघा काय, जयने जुनी मोटरसायकल 17,000 रुपयांस विकत घेऊन 2 महिन्यांनी 15,000 रुपयांस विकली. या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला? आता त्याला तोटा होणारच ना, त्याची खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी म्हटल्यानंतर काय होणार आहे? साहजिकच तोटा होणार आहे. मग आपल्याला काय करायचंय? त्याला एकदम दोन्ही प्रश्न एकदम सोपे आलेले आहेत तुम्हाला बघा. 17,000तून 15,000 वजा करायचे आणि त्याला किती रुपये तोटा झालाय? कारण खरेदीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर तोटा होतो, खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो. ही आपण नफा तोटा ज्यावेळेस शिकलेत त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ते मूळ संकल्पना स्पष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे याला 17,000ला घेतलंय आणि 15,000ला विकलंय म्हणल्यावर तोटा झालेला आहे. मग किती झालाय? 2,000 झालाय. तरी पण प्रश्न व्यवस्थित वाचायचा. त्या प्रश्नामध्ये अजून काही गोंधळ आहे का? हे बारकाईने पाहिजे. चला पुढं काय, 162, 131, 890, 772, 245 या संख्यांमधील किती संख्यांना 2 ने निशेष भाग जातो? जात नाही. निशेष भाग जात नाही. बघा, निशेष भाग जात नाही. तर बघा, ज्या विषम संख्या आहेत त्यांना 2 ने भाग जाणारच नाही ना. मग पहिल्यांदा काय, कधी कधी आपल्याला काय करायचं माहिती का? कट पर्याय सुद्धा वापरायचे. म्हणजे आपल्याला पर्याय जास्त खेळत बसायची गरज नाही. कट पर्याय जे आपल्याला लागूच नाही. आपल्याला काही नियम माहिती पाहिजेत ना बेसिक. ज्या विषम संख्या आहेत त्याला 2 ने भाग जाणारच नाही. मग आपल्याला संख्या ऑलरेडी दिलेल्या आहेत. मग आपल्या पुढे आता 162 राहिले, 890 राहिले, 772 राहिले. या 3च संख्यांचा विचार करायचा आपल्याला. तर बघा, मग अशा किती संख्यांना निशेष भाग जात नाही? ज्या विषम संख्या आहेत त्यांना जात नाही, म्हणजे 2 संख्या आहेत तशा, 131 आहे आणि 245 आहे. किती सोपा प्रश्न आहे हा पण. तर अशा पद्धतीने पाहिजे. त्याच्यानंतर बघा आता, 5,27,000, 5,26,000. मग पाऊण, साडे, मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला, हे अक्षरात ज्या वेळेस दिलेलं असतं त्यावेळेला अंकांच्या किमती तिथे टाकायच्या. काय करायचंय? प्रश्नामध्ये अक्षरात ज्या वेळेला दिलेलं असतं ना त्यावेळेला तिथं अंकांच्या किमती पेन्सिलने त्याच्या डोक्यावरती टाका, म्हणजे आपलं चुकत नाही. तर काय विचारलं तुम्हाला? 5,26,000, 5,26,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल? समसंख्या हे लक्षात घ्या. आता आपल्याला 4 अंकी समसंख्या मिळेल हे विचारलंय. मग आता 5,26,000 आपल्याला पहिल्यांदा लिहावं लागतील तिथं. 5,26,000, 5,26 म्हणजे किती? 26,000ला पाव भाग कमी, पाव भाग. मग 1,000चा पाव भाग किती तुम्हाला माहिती आहे. तर मग आता 5,26,000 म्हणजे 750, 25,750 हे झाले तुमचे 5,26,000. ही संख्या, अशा प्रकारच्या संख्या त्या प्रश्नांच्या अक्षराच्या डोक्यावरती द्यायच्या, म्हणजे आपल्याला आपलं उत्तर काढणं काय होतं? सोपं होतं. तर बघा, 5,26,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यावर सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल? मग लहानात लहान संख्या कोणती? आपली 4 अंकी 1,000 आहे. मग पहिल्यांदा आपण काय करून पाहू बरं? ती वजा करून पाहू. यांची जर वजाबाकी केली आपण तर 24,750 आहे का आपल्याकडे ती संख्या? 24,750. कारण 4 अंकी विचारलेले आहे आपल्याला. 4 अंकी लहान संख्या आपण पहिल्यांदा वजा करून पाहिजे. कशातून? 5,26,000तून. 5,26,000 संख्या लिहिता आली पाहिजे आपल्याला. त्यातून 4 अंकी लहान संख्या जर आपण वजा केली तर 24,750. पर्याय क्रमांक तुमचं 2च आहे बघा. तर ते अचूक उत्तर तुम्हाला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे आता, कारण या प्रश्नावरती खूप साऱ्या प्रकारचे प्रश्न येतात. सुट्ट्यांचे दिवस विचारले जातात. कधी कधी दूध घेतलं तर त्याचे दिवस आपल्याला काढावे लागतात, त्याची रक्कम आपल्याला काढावी लागते. दिनदर्शिकेवरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. तर तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पहिल्यांदा प्रश्न आपण वाचू. काय येतो? सन 2010ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास, सन 2010ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी येतो? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिनविशेष महत्वाची माहिती पाहिजे. दिनविशेषावरती आधारित हा प्रश्न आहे. कारण आपण कॅलेंडर शिकलो आहे.
कॅलेंडर मध्ये आता आपल्याला इथं जर जानेवारीच्या आधीचा म्हणजे फेब्रुवारीच्या आधीचा महिन्याचा जर प्रश्न आला तर सगळ्यात आधी आपल्याला प्रामुख्याने कशाचा विचार करावा लागतो? लीप वर्षाचा विचार करावा लागतो. कारण फेब्रुवारी महिना त्यामध्ये येत असतो आणि लीप वर्षाचा विचार आपल्याला तिथे करावा लागतो. तर सगळ्यात महत्वाचा घटक आहे पृथ्वीच्या परिवलन परिभ्रमणामुळे हे लीप वर्ष तयार होतं ही माहिती पाहिजे आपल्याला. दरवर्षी 6 तास आपल्या त्या ठिकाणी वाढतात. असे मिळून 4 वर्ष 24 तास वाढतात. म्हणून दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं आणि लीप वर्ष तुम्हाला माहिती आहे 29 दिवस असतात. सर्वसाधारण वर्षामध्ये फेब्रुवारीच्या 28 दिवस असतात. त्याच्यानंतर 365 दिवसांचं सर्वसाधारण वर्ष असतं. 52 आठवडे आणि 1 दिवस. 365 दिवस म्हणजे 52 आठवडे आणि 1 दिवस. आणि जेव्हा लीप वर्ष असतं त्यावेळेला 366 दिवस म्हणजे 52 आठवडे आणि 2 दिवस. या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. मग हे लीप वर्ष कसे येतं मी सांगितलं पृथ्वीच्या परिवलन परिभ्रमणामुळे दरवर्षी 6 तास वाढतात. असे 4 वर्ष जर 6 तास वाढले तर दिवस आणि रात्र मिळून 24 तास होतात आणि 1 दिवस चौथ्या वर्षी वाढतो म्हणून ते लीप वर्ष होतं. मग या प्रकारचे प्रश्न जर तुमच्या समोर आले तर फेब्रुवारीच्या आधीच्या महिन्याचा प्रश्न जर आला तर ते फेब्रुवारी वर्ष त्या वर्षातला महिना लीप वर्ष आहे की नाही तो पाहायचा. त्याच्यावरती ते उत्तर आपलं अवलंबून असतं आणि आपल्याला दिनदर्शिकेमध्ये आपल्याला दिनविशेष सुद्धा काही लक्षात पाहिजे. आता त्याच्यामध्ये कोणते महिने किती दिवसांचे हे तुम्हाला माहिती आहे परंतु मी त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल. येजुसनो येजुसनो जसं कागदमध्ये सांगितलं तसं या ठिकाणी एक सांगून जाईल येजुसनो. एवढेच फक्त 30 दिवसांचे आहेत. एप्रिल जून सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे 4 महिने त्या ठिकाणी किती आहेत 30 दिवसांचे आहेत. 7 महिने 31 दिवसांचे आहेत आणि फक्त फेब्रुवारी महिना आपला 28 किंवा 29 दिवसांचा असतो. ही प्राथमिक संकल्पना आपण शिकलेलो आहे पण तरी पण आपल्या वहीच्या वरती लिहून ठेवायचा हा शब्द येजुसनो. एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर हे 4 महिने आपल्याला 30 दिवसांचे आहेत. आता काय करायचं आपल्याला बघा काय विचारलंय रे त्यांनी प्रजासत्ताक दिन कधी असतो. मी तुम्हाला दुसरी एक त्या ठिकाणी पहा आयडिया देणार आहे आणि हे सांगत असताना अजून 2 वाक्य मी सांगणार तुम्हाला वर्षभर आणि आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडणार आहे. दिनदर्शिकेमध्ये काही सण उत्सव असे आहेत का एकाच वारी येणारे ते आहेत एकाच वारी बरोबर आहे की नाही. मग असे 1-2 वाक्य मी तुम्हाला लिहून देणार आहे. बघा असं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये 4 ते 5 प्रकारचे दिनविशेष येणार आहेत. 4 ते 5 प्रकारचे दिनविशेष येणार आहेत आणि एका वर्षात एकाच वारी येणारे हे सगळे दिनविशेष आहेत. दिसतंय का तुम्हाला. टिळक शिक्षक झाले आणि बालकांना स्वातंत्र्य मिळाले. टिळक शिक्षक झाले बालकांना स्वातंत्र्य मिळाले याच्यामध्ये किती दिनविशेष आले. टिळक पुण्यतिथी आली शिक्षक दिन आला बालकांना स्वातंत्र्य मिळालं म्हणजे बाल दिन आला स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य दिन आला. आता आपल्याला माहिती आहे काय 1 ऑगस्टला टिळकांची पुण्यतिथी असते विद्यार्थी मित्रांनो. 1 ऑगस्ट. त्याच्यानंतर 5 सप्टेंबर. त्याच्यानंतर 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर आणि स्वातंत्र्य दिन असतो कधी 15 ऑगस्ट. म्हणजे ज्या दिवशी टिळकांची पुण्यतिथी येईल समजा गुरुवार असेल तर त्याच वर्षामध्ये हे सगळे दिनविशेष आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत. त्याच्यामुळे हे एक वाक्य लिहून ठेवा. सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे कारण परीक्षेला कधी कधी जर प्रश्न आला का टिळकांची शिक्षक दिन 5 सप्टेंबरला होता तर त्या वर्षात 15 ऑगस्ट कोणत्या दिवशी येईल. शिक्षक दिन सोमवार 5 सप्टेंबरला होता सोमवारी 5 सप्टेंबरला होता तर 15 ऑगस्ट सुद्धा
सोमवारीच येणार आहे. असा सहज 1 मार्क 2 मार्क मिळून जाणारा प्रश्न आहे. असंच दुसरं एक वाक्य मी तुम्हाला लिहून देईल बघा. महाराष्ट्रात गांधी, नातळात शाहू. महाराष्ट्रात गांधी, नातळात शाहू. महाराष्ट्रात गांधी, नाताळात शाहू. कालच गांधी जयंती साजरी केली आपण मोठ्या उत्साहाने. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रात गांधी, नाताळात शाहू. महाराष्ट्र म्हणजे 1 मे. महाराष्ट्र दिन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, 1 मे. त्याच दिवशी काय असतं, अजून कामगार दिन सुद्धा असतो हे आपल्याला माहिती आहे. मग गांधी, आता लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती काल साजरी केलेली आहे आपण. त्याच्यानंतर महात्मा गांधी यांची सुद्धा जयंती साजरी केलेली, कालच केली. आज 3 ऑक्टोबर आहे, काल 2 ऑक्टोबर होतं. म्हणून गांधी जयंती सुद्धा कधी आहे, 2 ऑक्टोबर. त्याच्यानंतर नाताळ 25 डिसेंबर. आणि त्या ठिकाणी शाहू जयंती आहे 26 जून. शाहू जयंती कधी आहे, 26 जून. म्हणजे ज्या महाराष्ट्र दिन जर मंगळवारी आला तर गांधी जयंती सुद्धा त्या वर्षात मंगळवारीच येणार. नाहीतर आता क्लास संपल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात कॅलेंडर काढायचं आणि त्या दिवशी पाहायचं सरांनी लिहून दिलेले जे वाक्य आहेत, जे दिनविशेष आहेत ते त्याच वारी आलेले आहेत की नाही हे चेक करायचं तुम्ही. 1 मेला जर मंगळवार असेल तर गांधी जयंतीला बी मंगळवारच असणार. तुमचा 25 डिसेंबर सुद्धा मंगळवारीच येणार. बघा, या पद्धतीने आपल्याला हे सोपे सोपे प्रश्न आहेत हे लिहून घ्यायचे वाक्य. या निमित्ताने तुम्हाला मी हे लिहून दिलेलं आहे. बघा, हा एक प्रश्न आपल्याला थोडासा पूर्ण करू आपण. प्रश्न पूर्ण झाला नाही आपला. 2010 ला म्हणजे हे लीप वर्ष नाही, पहिल्यांदा हे आपण काढलं आहे. म्हणजे 365 दिवसांचाच महिना आहे. म्हणजे फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचाच राहील. कारण हे बेसिक खूप महत्वाचं होतं, ते तुम्हाला मी त्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. मग प्रजासत्ताक दिन तारीख दिलेली नाही. आपल्याला माहिती आहे जसा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट असतो तसा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो. त्याच वर्षी शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर कोणत्या वारी असेल. अरे विद्यार्थी मित्रांनो, एक खूप मोठी गंमत आहे ती मला तुम्हाला सांगायची. बघा, आता काय करायचं माहिती का, आपण सुरुवातीचा किंवा शेवटचा हे 2 गोष्टी जर दिल्या असतील तर एकच वार पूर्ण धरायचा आहे 5 दिवसांचा. आणि या मधल्या वारांची एक गंमत आहे. जर 31 दिवसांचा महिना असेल तर 3 वापरायचे आणि 30 दिवसांचा महिना असेल तर 2 वापरायचे आहेत. तर बघा, या ठिकाणी जानेवारी मध्ये आपले किती दिवस राहतात, 26 जानेवारी आहे की नाही, आणि 31 दिवसांचा महिना आहे म्हणजे त्या ठिकाणी 5 दिवस राहणार आहेत. 5 दिवस, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर 28 दिवसांचा महिना आहे फेब्रुवारी, तर तिथं आपल्याला काहीच नाही वापरायचं. लक्ष द्या, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि ही आयडिया खूप महत्वाची. कोणत्याच पुस्तकात नाही. तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या, बाकीच्या आयडिया सापडतील परंतु ही सापडणार नाही. तर बघा, जानेवारी मध्ये 31 दिवस राहतात म्हणजे 5 दिवस त्या ठिकाणी राहतात. फेब्रुवारीचा 28 दिवसांचा महिना आहे, 29 दिवसांचा आला तरी तर 1 वापरायचा आहे आपल्याला 1. परंतु आपलं लीप वर्ष नाही म्हणून 0 वापरलंय. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी घेतलंय आपण, बघा फेब्रुवारी घेतलंय. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. आपल्याला सप्टेंबर पर्यंतच विचारलंय ना त्यांनी, त्याच्यामुळे पुढचं काय पाहायची गरज नाही. आता काय करायचंय, मार्च महिना 31 दिवसांचा आहे म्हणून आपण त्या ठिकाणी किती घ्यायचे, 3. एप्रिल महिना 30 दिवसांचा आहे म्हणून आपण काय घ्यायचे, 2. मे 31 दिवसांचा आहे, 3. जून 2. जुलै 3. ऑगस्ट 3. आता सप्टेंबर. सप्टेंबर मध्ये काय विचारले, शिक्षक दिन. मग शिक्षक दिन कधी असतो आपला, 5 सप्टेंबरला असतो. यांची काय करायची बरं, आपल्याला आता बेरीज करायची. एकदम सोपी पद्धत. सगळं पान रंगवायचं नाही, केवळ महिन्यांचे दिवस काढायचे नाही. तर यांची जर आपण बेरीज केली तर येणार आहे आपली 26. आता काय करायचंय, 26 ला त्या ठिकाणी
7 ने भागायचं आहे, 7 ने. 26 ला जर 7 ने भागलं तर याची उत्तर 7 त्रिक 21, वजाबाकी करायची 5 आणि 0. हा 7 का 7 दिवसांचा आठवडा असतो म्हणून. आणि आपल्याला बाकीचं काहीच करायची गरज नाही. ही ट्रिक तुमच्या पुस्तकामध्ये कुठेच नसणार आहे. तुम्ही कोणतंही प्रकाशन घ्या, दिनदर्शिकेमध्ये या पद्धतीनं कुठे ही ट्रिक नाही आहे. काय आपण मोजतोय सगळ्या दिवसांचे महिन्यांचे दिवस लिहितो आणि भागिले 7 करतो, परंतु एकदम सोपं आहे ते. काय जानेवारीचे 5 दिवस घ्यायचे, 28 दिवसांचा महिना असेल तर 0 लिहायचा, 29 दिवसांचा महिना असेल तर 1 घ्यायचा आपल्याला, आणि बाकीचे मार्च 31 मार्च 31 दिवसांचा आहे ना, मग विषय मी म्हणून इथं 3 घ्या. हे 3 आणि 2 ठरवून घ्यायचे. त्याच्यानंतर 30 एप्रिल आहे म्हणजे सम महिना आहे, तिथं 2 लिहायचे. मे 31 आहे 3, जून 30 आहे म्हणून 2. या पद्धतीने हे घ्यायचं, यांची बेरीज करायची 26, आणि एकूण 26 दिवस जे आहेत त्याला भागिले 7 करायचे. भागाकारात काय येणार आहे, जी बाकी येईल त्या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं असेल, पुढचं महिन्यातलं विचारलं असेल तर त्या पुढचे दिवस हे करायचे. बरं, मग काय रे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न. 2010 ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता. मंगळवारी बघा, मंगळ. आता मंगळच्या पुढे काय करायचे, 5 दिवस मोजायचे. मग मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. रविवार आपलं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. याचं उत्तर काय येणार आहे, रविवार. आहे का तुमच्या पर्यायामध्ये रविवार? पर्याय क्रमांक 1 रविवार. आपल्या जुन्या पद्धती आहेत. खूप प्रश्नपत्रिका भर, या प्रश्नपत्रिकेला वेळ लागतो. अतिशय कमी वेळेमध्ये तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न सोडू शकता. हे महत्वाचं आहे. वहीमध्ये लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही 5 दिवस पुढे जायचे, जी बाकी येणार आहे ती, आणि रविवार तुमचं अचूक उत्तर येणार आहे. तर बघा, या पद्धतीनं आपण अतिशय चांगल्या प्रश्नांचं सोल्युशन त्या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून पाहत आहोत. पुन्हा एकदा माझी विनंती सगळ्या पालकांना की सगळ्या वर्णाच्या प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स आपल्या मुलांना आपण आणून द्या. ज्यावेळेस आम्ही हे शिकवत असतो त्यावेळेस स्पष्टीकरण त्याच ठिकाणी आपल्याला लिहून घेता येतं. तर बा, या ठिकाणी मला जी संधी जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने दिली होती आपल्याबरोबर संवाद साधण्याची, त्याबद्दल मी माझ्या सर्व अधिकारी वर्गाचं, तज्ञ मार्गदर्शकांचा आभार मानतो. आणि तुम्हीही देखील 3 दिवस खूप चांगल्या पद्धतीने समजावून घेतलं. तुमचे देखील आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.